प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सोसायटीमध्ये जी टूर्नामेंट सुरू असते त्यात मुक्ता सलग 5 वेळा जिंकते. सर्वजण खूप खुश असतात आणि तिचं कौतुक करत असतात. आणि त्यावेळी लकी म्हणतो की आहे का कोणी जो आमच्या मुक्ता वहिनीला हरवेल. आणि त्याच वेळी सागर मिहीरसोबत त्या ठिकाणी येतो. तो म्हणतो की हो आहे मी. आणि सागरला बघून सर्वजण खुश होतात. इंद्राचा आनंद तर गगनात मावेनासा होतो. आणि मग सागर मुक्तापुढे जाऊन उभा राहतो. तर मुक्ता हसतच त्याच्याकडे बघत असते. तर मिहीर आणि मिहिका खूप खुश असतात कारण फायनली त्यांचा प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो. आणि मग त्यानंतर लकी सागरला म्हणतो की दादूस बेस्ट ऑफ लक, आता तूच आपली लाज राख. आणि मग त्यानंतर मुक्ता आणि सागर एकमेकांपुढे खेळण्यासाठी बसतात. तर माधवी हळूच पुरूच्या कानात म्हणत असते की खरंच जावई बापूंना कॅरम खेळता येतं का की उगाच आपलं. आणि तिचं ते बोलणं ऐकून सगळ्यांनाच हसू येतं. इंद्रा मात्र रागातच तिच्याकडे बघत असते. तर सई मुक्ता आणि सागरला बेस्ट लक विश करते. आणि मग ते दोघेजण खेळायला सुरुवात करतात. ते दोघेही चॅम्पियन असल्याने सगळेजण आश्चर्याने त्या दोघांचा खेळ बघत असतात. मात्र शेवटी मुक्ता सागरवर वरचढ ठरू लागते आणि त्यामुळे इंद्रा काळजीत पडते. ती सागरला म्हणत असते की सागऱ्या, ट्रॉफी आपल्याच घरी यायला हवी. आणि मग त्यानंतर शेवटी बोर्डवर फक्त क्वीन आणि कॅरम राहतात. सागर म्हणत असतो की क्वीन ही नेहमी राजाकडेच येते. मात्र मुक्ता म्हणते की ही क्वीन तुमच्याकडे नाही येणार. आणि मग त्यानंतर ती क्वीन काढते. त्यामुळे सर्वजण खूप खुश होतात आणि मुक्तासाठी टाळ्या वाजवतात. पण त्यानंतर जेव्हा ती कवर काढणार इतक्यात तिला हॉस्पिटलमधून डॉक्टरांचा फोन येतो. डॉक्टर मुक्ताला सांगतात की रिपोर्ट आले आहेत आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत. आणि ते ऐकून मुक्ताचा आनंद गगनात मावेनासा होतो. ती हसतच सागरकडे आणि सईकडे बघत असते. तर माधवी तिला काय झालं आहे ते विचारते. पण मुक्ता कोणालाही काही सांगत नाही. आणि त्यानंतर तिला तो कवरही काढता येत नाही. ती खूपच आनंदामध्ये असते. तिचं खेळाकडे लक्षही लागत नाही. आणि मग सागर क्वीन आणि कवर काढून तो सामना जिंकतो. सर्वजण खूप खुश होतात. माधवी पुरूसुद्धा सागरचं कौतुक करत म्हणतात की मुक्ता जिंकली काय किंवा सागर जिंकला काय, शेवटी मुलगीसुद्धा आमची आणि जावईसुद्धा आमचाच. आणि ते ऐकून सगळेजण हसू लागतात. सर्वजण खूप आनंदामध्ये असतात. आणि मग त्यानंतर ते नाश्ता करण्यासाठी जातात. तर सागर मुद्दाम मुक्ताला चिडवत असतो. तिला डिवचण्याचा प्रयत्न करत असतो. पण मुक्ता शांतपणे त्याला म्हणते की जिंकलात तुम्ही, पण आता घरी या कारण घरी तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. आणि मुक्ताचं हे बोलणं ऐकून सागर विचारात पडतो. तो मुक्ताला विचारतो की हे काय बोलताय तुम्ही. त्यावर मुक्ता म्हणते की घरी आल्यानंतर कळेलच तुम्हाला. आणि मग त्यानंतर सागर घरी जातो. तो मनाशी विचार करत असतो की ही लेक्चर गोखले आता मला नक्की काय सरप्राईज देणार असेल. आणि त्याच वेळी मुक्ता त्या ठिकाणी येते. ती सागरकडे एक डॉक्युमेंट देत म्हणते की हे घ्या. सागर विचारतो हे काय आहे. त्यावर मुक्ता म्हणते तुम्ही स्वतःच बघा. तर सागर म्हणतो मला हा असा सस्पेन्स आवडत नाही. त्यामुळे मग मुक्ता त्याला त्या डॉक्युमेंटमध्ये काय लिहिलं आहे ते वाचायला सांगते. आणि म्हणते की सई तुमचीच मुलगी आहे आणि हा त्याचा प्रूफ. आणि त्यानंतर सागर ते वाचतो. तर DNA रिपोर्ट मॅच झाले आहेत हे बघून त्याचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्याला हर्षवर्धनने पार्टीत जे काही सांगितलेले असते ते आठवते. आणि त्यानंतर तो सईसोबत ज्या प्रकारे वागलेला असतो ते सुद्धा त्याला आठवतं. नकळतपणे त्याचे डोळे भरून येतात. त्याने केलेल्या मोठ्या चुकीचा त्याला पश्चाताप होतो. आणि तो रडतच ते रिपोर्ट बघतो. तर मुक्ता रागातच त्याला विचारते की सई तुमची मुलगी नाहीये, हा प्रश्न मुळात तुमच्या डोक्यात आलाच कसा काय. पण आता सई ही तुमचीच मुलगी आहे ही गोष्ट सिद्ध झाली आहे. आणि मग ती तेथून निघून जाते. तर सागर खूप आनंदात असतो. त्याच वेळी त्याला बाहेरून सईचा आवाज ऐकू येत असतो. सागरला मिळालेली ट्रॉफी घेऊन सई नाचतच घरात येत असते. तिच्यासोबत घरातील सर्वजण असतात. तर सागर आनंदाने सईकडे बघत असतो. मुक्तासुद्धा त्याच्या जवळच उभी असते. आणि सागरच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारा आनंद बघून तिलासुद्धा खूप आनंद होतो.
आणि मग त्यानंतर सागर पळतच सईजवळ जातो आणि तिला मिठी मारतो आणि ते बघून घरातील सर्वांनाच आश्चर्य वाटते. सर्वजण त्या दोघांकडेच बघत असतात. तर सागरला त्याने सईसोबत घालवलेले सर्व क्षण आठवत असतात आणि तो सईला जवळ घेतो. सई म्हणत असते की पप्पा बघ आज जिंकलो आपण. तर सागर म्हणतो हो आज जिंकलो आपण आणि तो पुन्हा सईला मिठी मारतो. इंद्रा तर त्या दोघांची दृष्टच काढते. मुक्तासुद्धा खूप खुश असते आणि मग त्यानंतर सागर पुन्हा त्याच्या रूममध्ये जातो. तो मनाशी म्हणत असतो की मानलं पाहिजे या लेक्चर गोखलेला. जे मला जमलं नाही ते आज तिने करून दाखवलं. तिचे आभार तर मानायलाच हवे. आणि त्याच वेळी मुक्ता त्या ठिकाणी येते. सागर तिच्याशी बोलण्यासाठी जातो. तो मुक्ताला म्हणतो की मला तुमचे आभार मानायचे आहेत. मात्र तो हळू आवाजात बोलत असतो. त्यामुळे मुक्ता म्हणते की मला काही ऐकू येत नाहीये. जे काही बोलायचं आहे ते मोठ्याने बोला. आणि मग सागर तिला थँक्यू म्हणत तिचे आभार मानतो. मात्र मुक्ता त्याच्यावर खूप चिडते. ती म्हणते की ज्या बापाला एवढंही कळत नाही की हे बाळ आपलं आहे की नाही त्याच्याकडून मला थँक्यू किंवा सॉरी या शब्दांची अपेक्षाच नाही आहे. आणि मुक्ताचं ते बोलणं ऐकून सागरला वाईट वाटतं. तो खाली मान घालतो. तर मुक्ता त्याला विचारत असते की मुळात सई तुमची मुलगी नाही आहे हा प्रश्न तुमच्या डोक्यात आलाच कसा काय. आणि त्यावर सागर हर्षवर्धनचं नाव घेतो. तर मुक्ता म्हणते की त्या हर्षवर्धनने तुम्हाला पार्टीत काहीतरी सांगितलं आणि त्यावर तुम्ही खुशाल विश्वास ठेवला आणि आपल्याच मुलीसोबत चुकीचं वागलात. तुम्हाला काहीच कसं वाटत नाही. अहो सई तुमची मुलगी आहे हे माझ्यासारख्या बाहेरून आलेल्या व्यक्तीला एका दिवसात समजतं पण तुम्हाला समजत नाही हे खरंच आश्चर्य आहे. तुम्ही कधीच सईकडे बारकाईने बघितलं नाही का. तिच्या अनेक सवयी अगदी तुमच्यासारख्याच आहेत. तिची खाण्याची पद्धत पाणी पिण्याची पद्धत तिच्या आवडीनिवडी अगदी सेम टू सेम तुमच्यासारख्या आहेत. आणि मुक्ताचं ते बोलणं ऐकून सागरला आश्चर्यच वाटतं. मुक्ता सागरला विचारत असते की जर आज हा DNA रिपोर्ट आला नसता तर तुम्ही आजसुद्धा सईला सगळ्यांसमोर वाईट वागणूकच दिली असती ना. तुम्हाला कळतंय का तुमच्या या अशा वागण्याचा तिच्या मनावर किती परिणाम झाला आहे. त्या दिवशी ती मला म्हणत होती की मुक्ताई मीच वाईट असेल म्हणून पप्पा माझ्याशी असं वागतोय. आणि ते ऐकून सागरला खूप वाईट वाटतं. त्याला आपण जे काही वागलो आहोत ते आठवून खूप त्रास होत असतो. तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सावनी आणि हर्षवर्धन सागरला त्रास देण्यासाठी मुद्दाम एक इंटरव्ह्यू अरेंज करतात. आणि त्यामध्ये सावनी कसा तिच्यावर अन्याय झाला आहे कसं तिच्या मुलीला सागरने तिच्यापासून दूर केलं आहे हे सांगणार असते. पण त्याच वेळी इंद्रा त्या ठिकाणी येते आणि ती सावनीचा हात पकडत तिला विचारते की माझ्या सागरला त्रास देण्याची तुझी हिंमत कशी झाली ग. पण त्यावेळी हर्षवर्धन तिच्यावर हात उगारतो. त्याच वेळी सागर त्या ठिकाणी येत हर्षवर्धनचा हात पकडतो. तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.